महाराष्ट्र गौरव रथयात्रेचं कडेगाव तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले। रथयात्रेत असलेल्या मंगल जल आणि मंगल मृदा कलशामध्ये तालुक्यातील पवित्र मृदा आणि जलपूजन करून या कलशामध्ये समाविष्ट करण्यात आले। यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णत मोकळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा हे ब्रीदवाक्य घेऊन गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव याचं आयोजन करण्यात आले। यासाठी महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढली जाते। या रथामध्ये मंगल जल कलश आणि मंगल मृदा कलश ठेवण्यात आलाय। यामध्ये तालुक्यातील ऐतिहासिक नद्यांचं पाणी आणि गड किल्ल्यांची माती आणि ज्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहभाग आहे त्यांच्या जन्मगावी जाऊन भेटी दिल्या जात आहेत। या रथयात्रेचे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड येथून सुरुवात करण्यात आली। या रथयात्रेचे कडेगाव तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या आणि राष्ट्राच्या विकासात खूप मोठं योगदान दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेने चाललेला आहे, त्यामुळे त्यांचा जन्म घरी जाऊन पाहणी करण्यात आली, तसेच त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निशिकांत पाटील, सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, सांगलीचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रदीप कदम, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवक आघाडीचे पलूस तालुका अध्यक्ष अभिजित सावंत, वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील, तालुका उपाध्यक्ष बळीराम मोरे, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष अजित जाधव, सरचिटणीस नामदेव जाधव, देवराष्ट्र सरपंच निर्मला बोडरे, पंचायत समितीच्या माजी सभापती शोभा होनमाने, उपसरपंच धैर्यशील पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाबूराव मोरे, प्रमोद महिन, माणिक मोरे, गोरख मिसाळ, दगडू कुंभार यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।